ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे। इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम मशीन ठेवलेल्या रामवाडी गोडाऊन येथील स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोबाईल जॅमर बसवणं तसंच मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मोबाईल टॉवर बंद ठेवण्यात यावेत अशा मागणीचं निवेदन सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे देऊन मागणी केली आहे। यावेळी माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रवीण निकाजे, विनोद भोसले, माजी परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, सुभाष वाघमारे, नासिर बंगाली आदींची उपस्थिती होती। यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन नरोडे म्हणाले की मतदानासाठी वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर किंवा वायफाय इत्यादीच्या माध्यमातून छेडछाड करून मत परिवर्तित करण्याची भीती नागरिकांच्या मनात असून निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता राहावी यासाठी निवडणूक आयोगानं सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून रामवाडी गोडाऊन येथील निवडणुकीत वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा अशी मागणी चेतन नरोटे यांनी केली। मान्य कलेक्टर साहेबांना आम्ही एक निवेदन दिले। मतमोजणी दिवशी त्या ठिकाणी जॅमर बसावं अशी पक्षाकडनं आमच्या मागणी होती। त्या पद्धतीनं आम्ही त्यांना निवेदन दिलं। ते वरिष्ठांकडे निवेदन पाठवतो म्हणल्यात। त्यांचं एक मत आहे की तुम्ही वरिष्ठ लेवलला देखील निवडणूक आयोगाकडे ह्याची मागणी करा। माझ्या हप्त्यातली बाब नाही असं त्यांचं मत आहे। त्यामुळे आता उद्या निवडणूक आयोगाकडे आम्ही एक पत्र पाठवणार आहे। सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते। की अनेक लोक आता सांगतात की मतदान आम्ही तुम्हाला केलं आहे, पण आता मशीनकडे लक्ष द्यावं। आणि आता ग्रामीण भागातनं इतर ठिकाणी शहरातनं सगळ्यांना ताईंना आम्हाला सगळ्याला फोन आले आहेत, आमचं काम आम्ही केलं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी पहारा द्यावा, त्या ठिकाणी तुमचा बंदोबस्त व्हावा, मशीनमध्ये छेडछाड होईल, हे अनेक लोकांच्या मनामध्ये कुशंका आल्यामुळं आम्ही सगळ्यांचे मतं ऐकले आणि आज कलेक्टरला यात निवेदन दिलं।